महाराष्ट्राच्या एरोस्पेस क्षेत्राला नवीन झेप. जामको इंटिरियर्सचे पुण्यात अत्याधुनिक केंद्र. विमान केबिन इंटिरियर्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी जामको इंटिरियर्सने पुण्यात आपल्या अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केलं आहे. 7 दशकांहून अधिक काळाची जपानी एरोस्पेस अभियांत्रिकी वारसा असलेल्या कंपनीची ही गुंतवणूक भारताला जागतिक विमान अभियांत्रिकी नेटवर्कमधील महत्त्वाचा भाग बनवणार असून महाराष्ट्राच्या एरोस्पेस आणि प्रगत अभियांत्रिकी परिसंस्थेला नवीन चालना देणार आहे. जामको इंटिरियर्स ही वाइन बॉडी विमानासाठी लागणाऱ्या कॅबिन प्रणालीची जागतिक प्रमुख पुरवठादार कंपनी आहे. बोईंग 187 आणि 777 विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 100% लॅबोरेटरीज तसेच बोईंग 187 आणि एअरबस A350 विमानातील मोठ्या प्रणालीतील गॅली प्रणालीचा पुरवठा कंपनीकडून केला जातो. कंपनीच्या उत्पादनांमध्ये लॅबोरेटरीज, गॅलीज, बिझनेस क्लास आसने, ब्रँडिंग पॅनल्स, विंडो शेड्स आणि गॅली इनसाइड्स यांचा समावेश आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ. With the airlines, so we have sole source on 787 and a large proportional size on 777 and A350 as well. So we welcome competition, but we also welcome partnership in India, and we're very much looking forward to partnering with suppliers and maybe other companies as well. We've been acquiring a lot of companies in Italy and the US, Germany, and who knows in the future, maybe there's an exciting Indian company that we would like to acquire or partner with as well. Is there any geological importance to Pune city? Your stay in Pune first time. So Sure. Yeah. Pune started because overall across all of India, the talent pool is very rich, right? So perhaps one of the best engineering talent in India, right, compared to the rest of the world. Now, what we also want to say is that as we look at developing Pune further, we know that we can never scale it up, right, in the time frame we have, at the speed at which we want to kind of scale it up as. So therefore, we're starting Bangalore as well. So Pune is very strategic. Engineering and manufacturing support-wise, it is very strategic. What contribution you are going to make so that the skilled labor over here in India will get better opportunities for the same? Sure. So we talked about technology transfer from Japan to India in general. Now you'll see that it's already happened and it's continuing to happen in a much more accelerated way. The technology transfer from Tokyo to Pune, we're accelerating across the different products you see behind us. And to an extent wherein Pune engineers are going to have full ownership of the product design itself across the entire life cycle. हे विशेषतः तुम्ही चूज केलं त्याच्यामागे काही स्ट्रॅटेजिक कारण? पुणे चूज केलं कारण पुण्यामध्ये चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पुण्यामध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे इंजिनिअरिंग टॅलेंट तिथे खूप स्ट्रॉंग आहे ऑलरेडी. आणि आम्हाला सुरुवातीला स्लो ग्रोथ करायची होती. आमचे गोल तेवढे हाय नव्हते, गोल्स फार लिमिटेड होते आणि त्याच्यामुळे आम्ही पुण्यामध्ये पहिले चालू केलं. पुण्यामध्ये MIT, CEOP तुझा टॉप कॉलेजेस. इनफॅक्ट तिथे आमच्याकडे इंजिनियर्स आम्ही रिसेंटली हायर केले MIT मधनं. ते मुलं आणि मुली 6 महिन्यामध्येच एकदम सिनियर इंजिनियरच्या लेवलची कामं करायला चालू केलं. आणि ते जे पुण्यामध्ये आहे त्याच्यामुळे दॅट वॉज अ बेसिक. आणि ऑल्सो ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री पण खूप स्ट्रॉंग आहे, ते इंजिनिअरिंग टॅलेंट बऱ्यापैकी अवेलेबल होतं आणि आम्हाला स्ट्रॅटेजिकली स्लोली ग्रो करायचं होतं. कारण आमचा प्लॅन असा नव्हता की थोडंसं काहीतरी मॉडेलिंग ड्राफ्टिंगचं काम द्या जे कुणाला करायचं नाही US मध्ये आणि जपानमध्ये. आम्हाला इथे ते काम करायचं होतं की एकदम असं टॉप क्लास इंजिनिअरिंग, म्हणजे तुम्हाला सगळं कळायला पाहिजे, कुठलं मटेरियल सिलेक्ट केलं आहे, का सिलेक्ट केलं आहे, कुठली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, ते सगळ्याचा विचार करून आम्हाला वाटलं पुणे वुड बी द फर्स्ट प्लेस टू स्टार्ट. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग ग्रोथ होत राहणार आणि बँगलोरमध्ये पण होत राहणार. पुण्यामध्ये ऑटोमोटिव्हचं हे खूप आहे ना, सप्लाय चेन खूप आहे, तर त्याचा वापर भरपूर होईल. कारण आमचं सध्याचं जे सप्लाय चेन आहे ते खूप जपानमध्येच आहे. जपानमध्येच आम्ही सप्लाय चेनचे ॲक्टिव्हिटीज करतो. त्या ॲक्टिव्हिटीज आता पुण्यामध्ये करायच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तर ते आम्ही जस्ट स्टार्ट केलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर संधी मिळतील. लोकल जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्यासाठी इंजेक्शन मोल्डिंग, कंपोजिट मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यामध्ये बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतील. चांगली संधी साधली आहे तुम्ही पुण्यामध्ये.
इंजिनिअरिंग कॉलेजेस भरपूर आहेत, पण पुण्याचं काय भारताचं जुनं स्थापत्य एक खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय पद्धतीचे प्रोडक्ट्स वापरून किंवा त्याच्या हिशोबाने भारतीय लोकांना जास्त वाव मिळत होतं. अशा काही डिझाईन्स किंवा अशा काही स्ट्रक्चर्स, अशा काही इंटिरियर्स तुम्ही त्याच्यावर लक्ष देणार आहात का? हां. सगळं परदेशी सांगणार आहात? नाही, इंजिनिअरिंग इथे सगळंच होणार जे आम्ही करतो सध्या. आता सध्या आम्ही इंजिनिअरिंग करतो US मध्ये, जपानमध्ये. ते आता आम्ही इंडियामध्ये करणार आणि इंडियामधल्या इंजिनियर्सला सगळं त्याचं हे मिळेल, पूर्ण एक्सपोजर मिळेल. म्हणजे सुरुवातीपासून डिझाईन, सर्टिफिकेशन, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय चेन, प्रोडक्टमध्ये जेव्हा आपण डिलिव्हर करू, जसं एअर इंडियाला दिलं आपलं प्रोडक्ट, त्यांना त्यांच्या फ्लीटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याचा सपोर्ट पण इथनं करणार. भारतीयांना फायदा हा की इथे ती इंजिनिअरिंग इकोसिस्टम डेव्हलप, एरोस्पेस इकोसिस्टम डेव्हलप होणार. म्हणजे इथे इंडियामध्ये तेवढं टॅलेंटेड इंजिनियर डेव्हलप होणार, तेवढ्या नोकरीच्या संधी उभी होणार. ओके, थँक्यू.